त्या संवर्गाची बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घ्यावी। अद्ययावत बिंदू नामावलीच्या प्रमाणित प्रतीसह व जाहिरातीच्या प्रारूपासह शिक्षकेतर पदभरतीचा प्रस्ताव प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावा। जाहिरातीच्या प्रारूपात त्या संवर्गातील उमेदवारांची अर्हता संदर्भ क्रमांक 12 येथील शासन अधिसूचनेतील अर्हतानुसार नमूद करण्यात आली आहे याची खातरजमा करावी। तर यासाठी बिंदू नामावली तपासणं पण गरजेचं आहे। जे पदे आहेत त्यांचं रिझर्वेशन जर असेल तर ते चेक करणं पण फार गरजेचं आहे आणि त्यानुसार ती सर्व खातरजमा केल्यानंतरच पदभरतीस सुरुवात करणे त्या शाळेस गरजेचे आहे। त्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी काय कारवाई करायची आहे ते आपण बघूया। आता बिंदू नामावलीच्या प्रमाणित प्रतीसह व जाहिरातीच्या प्रारूपासह शिक्षकेतर पदभरतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 7/3/2019 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची खात्री करावी। उपरोक्त येथे नमूद इतर सर्व बाबींची पूर्तता झाली आहे व चालू संच मान्यतेनुसार रिक्त पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे याची खात्री करण्यात यावी। यासाठी संस्था व्यवस्थापनाकडून आवश्यकतेनुसार शपथपत्र घेण्यात यावे। त्याचप्रमाणे अनुकंपा नियुक्तीसाठी पहिल्या व दुसऱ्या प्रतीक्षा सूचीत पात्र उमेदवार उपलब्ध नाहीत याची शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी। त्यानंतर जाहिरातीचे प्रारूप काटेकोरपणे तपासून सदर जाहिरात सर्वाधिक खपाच्या प्रत्येकी एक स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याची सूचना देण्यात यावी। यासाठी संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब अन्वये निश्चित करण्यात आलेली वृत्तपत्रे विचारात घेणे आवश्यक राहील। त्याचप्रमाणे संबंधित संस्थांच्या संकेतस्थळावर तसेच शाळांच्या सूचना फलकावर सदर जाहिरात प्रसिद्ध करणे व अन्य शक्य असलेल्या मार्गांचा अवलंब करून अधिकाधिक प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची सूचना देखील देण्यात यावी। पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवणे, छाननी, मुलाखत व त्या आधारे अंतिम निवड यादी तयार करणे इत्यादीसाठी किमान 3 महिन्यांचा वेळ द्यावा याची खात्री करावी। असा वेळ देण्यात आला नसल्यास आवश्यक ती सुधारणा जाहिरातीच्या प्रारूपात करण्याची सूचना करण्यात यावी। त्यानंतर जाहिरातीच्या प्रारूपात कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीयसाठी 43 वर्ष अशी तरतूद संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र अन्वये करण्यात आली आहे। त्यानुसार जाहिरातीच्या प्रारूपात अशी तरतूद करण्यात आली आहे किंवा कसे याची खात्री करावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीचा 3 वर्षांचा कालावधी मानधनावरील नियुक्तीचा असेल याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीच्या प्रारूपात आहे किंवा कसे याची खातरजमा करावी। प्रमाणित बिंदू नामावलीनुसार भरावयाची पदे जाहिरातीच्या प्रारूपात त्या सामाजिक प्रवर्गासाठी दर्शविण्यात आली आहेत याची खातरजमा करावी। त्यानंतरच समांतर आरक्षण योग्य प्रकारे दर्शविण्यात आले आहे याची खातरजमा करावी। सर्व आवश्यक बाबींची पूर्तता होत असल्यास रिक्त पदांच्या 80% मर्यादित सरळ सेवा पदभरतीस परवानगी देण्यात यावी। तर आता आपण बघू शकतो की ही जी कार्यवाही होती, ही जे 7 नियम होते, हे शिक्षण अधिकारी यांनी काय, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांनी काय कार्यवाही करायची आहे त्या संबंधित आपण पाहिले, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अनुकंपा नियुक्ती, पदोन्नती या सर्व केल्यानंतर बिंदू नामावली चेक करणे, कोणत्या कॅटेगरीची जागा रिक्त आहे ते बघणे, रोस्टर बघणे आणि त्यानंतरच मग उरलेल्या जे पदं आहेत त्यापैकी 80% पदे भरणे, ही सर्व कार्यवाही ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावर केली जाणार आहे। यानंतर सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापनाने काय कार्यवाही करायची आहे आता ते आपल्याला बघायचं आहे। तर प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ज्या अटी व शर्तींच्या आधारे पदभरतीस मान्यता दिली आहे त्या अटी व शर्तींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घेण्यात यावी। जाहिरातीत नमूद केलेल्यानुसार अर्ज मागवणे, छाननी, मुलाखतीचे आयोजन, अंतिम निवड यादी तयार करणे इत्यादी बाबत निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यवाही होणे आवश्यक आहे। मुलाखत प्रक्रियेचे इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याबाबतचा अभिलेख जतन करणे आवश्यक राहील। विहित मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात यावे।
नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी विभागीय उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात यावा। तर ही जी सर्व प्रक्रिया आहे ही संस्थेच्या स्तरावर होणार आहे। संस्थेला विहित नमुन्यात जाहिरात द्यायची आहे, त्या सर्व नियमांची काटेकोर पालन करायचे आहे आणि त्यानुसार जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखतीचे आयोजन करणे, अंतिम निवड यादी तयार करणे हे सर्व अधिकार संस्थेला राहणार आहे आणि हे सर्व इन कॅमेरा त्याचा मुलाखत होईल याची जबाबदारी पण संस्थेला असणार आहे। म्हणजेच अंतिम नियुक्तीचे आदेश संस्था स्तरावर असणार आहेत आणि त्यानंतर ते शिक्षणाधिकारीकडे पाठवण्यात येणार आहे प्रस्ताव। त्यानंतर नियुक्ती मान्यता देण्याबाबत शिक्षणाधिकारी विभागीय उपसंचालक यांनी करावयाची कारवाई। ज्या अटी व शर्तींच्या आधारे पदभरतीस मान्यता देण्यात आली होती त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे, तसेच प्रस्तुत शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे याची खातरजमा करून नियुक्तीस मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी। आता या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हे प्रकरण किंवा हा प्रस्ताव जेव्हा पाठवला जाईल तेव्हा सर्व गोष्टींची खातरजमा ही शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेली आहे, संस्थेने केलेली आहे। या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यानंतरच हे पद शाळेत व्यवस्थितरित्या भरले जाणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया जी आहे आपल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरती होण्यासाठी ती आपण जाणून घेतली, कारण की ही सर्व प्रक्रियेसाठीच आपल्याला जवळजवळ 3 महिन्यांचा कालावधी हा संस्थेला द्यावा लागणार आहे जाहिरात दिल्यानंतर आणि 3 महिन्याच्या कालावधीत जितके उमेदवार त्या संस्थेपर्यंत त्या जाहिरातीला बघून येतील त्या सर्वांना संधी मिळणार आहे आणि हे सर्व प्रक्रिया जी आहे ती मुलाखतीपासून तर अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखतीचे आयोजन करणे हे शिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणि इन कॅमेरा होणार आहे। तर हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज 11 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित केलेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। जे पदवीधर उमेदवार हे बऱ्याच दिवसापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी हा अतिशय एक छान असा निर्णय आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तो तुम्ही त्या साईटवर जाऊन डाउनलोड करू शकता। तर शरद माकणे यांनी हा अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी हा जो शासन निर्णय आहे तो त्यांच्या सहीनेशी निर्गमित केलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतला, सविस्तर स्पष्टीकरण बघितलं। या शासन निर्णयातील माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही संधी आपल्या प्रत्येक उमेदवारापर्यंत जावी त्यासाठी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही माहिती मिळेल। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या शाळा माहिती व अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।